खूप जण मला विचारतात की डॉक्टर, जमिनीवरून उठताना आम्हाला आधार घेतल्याशिवाय उठताच येत नाही, पाय थरथरतात, तोल जातो किंवा पडण्याची भीती वाटते। त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ खास 60, 65, 70 वयाच्या लोकांसाठी आहे, ज्यांना उठताना आपल्या पायांमधील ताकद कमी वाटते आणि ज्यांचा कॉन्फिडन्स हरवलेला आहे। तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला 5 अशा साध्या आणि सोप्या अशा एक्सरसाइज शिकवणार आहे की ज्या आपण अतिशय सहजपणे करू शकता आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोज या एक्सरसाइजचा सराव देखील करू शकता। तर ह्या सगळ्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच। आपणा सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत। तर चला सुरुवात करूयात। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। जमिनीवरून उठण्यासाठी फक्त गुडघे मजबूत असणं एवढंच पुरेसं नाही, तर आपले पाय, कंबर, एका पायावर तोल सांभाळणं आणि आपल्या मनातील भीती कमी होणं, या सगळ्या गोष्टींनी मिळून एकत्र काम केलं तर आपलं जमिनीवरून उठणं हे सोपं होणार आहे। म्हणूनच मी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या अशा 5 सोप्या एक्सरसाइज दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूयात आपल्या एक्सरसाइजच्या ह्या सेटला। पुढची एक्सरसाइज आहे पार्शियल स्क्वॉट। तर हे करण्यासाठी आपल्याला एखादी खुर्ची किंवा भिंतीचा आधार घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला या पद्धतीने खुर्चीला पकडायचे, दोन्ही पायामध्ये साधारणतः अर्धा ते 1 फूट अंतर घ्यायचंय आणि खुर्चीवर ज्या प्रकारे आपण खाली बसतो तर त्या पद्धतीने खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर सुरुवातीच्या काळात जितकं आपल्याला खाली जाता येईल तितकंच आपण खाली जायचं। तर आपण प्रत्यक्ष एक्सरसाइज करून बघूयात। तर यासाठी खुर्ची आपल्याला जमिनीवर स्थिर ठेवणं गरजेचं आहे आणि खुर्चीला पकडून सावकाश आपण दोन्ही पायामध्ये या पद्धतीने 1 फूट अंतर घ्यायचंय किंवा अर्धा फूट अंतर घ्यायचंय आणि जितकं अंतर तुम्ही घ्याल तर तितकं तुम्हाला बॅलन्स करायला सोपं जाईल आणि हळूहळू आपल्याला हातांनी याचा सपोर्ट घेत थोडंसं गुडघ्यात वाकायचं आणि थोडंसं खाली जायचं या प्रकारे। तर खाली गेल्यानंतर एक 3 सेकंद आपण हे होल्ड करायचं आहे। 1 2 3 सावकाश सरळ व्हायचं आहे। तर या प्रकारे। तर पुन्हा एकदा आपण करून बघूयात। सावकाश गुडघ्यातून पाय वाकवत हळूहळू खाली जायचं या पद्धतीने आणि होल्ड करायचं आहे। 1 2 3 सावकाश सरळ व्हायचं आहे। तर या प्रकारे आपण हे जे काही स्क्वॉट करणार आहोत तर यामुळे आपल्या नितंबाचे, आपल्या जांघेचे स्नायू मजबूत व्हायला मदत होते आणि हे जे मुख्य स्नायू आहेत जे आपल्याला जमिनीवर उठण्यासाठी मदत करतात तर यांची ताकद ह्या एक्सरसाइजमुळे वाढणार आहे। तर ज्यांना या प्रकारे खुर्चीला पकडून एक्सरसाइज जमत नसेल तर त्यांनी खुर्चीवर बसून जरी ही एक्सरसाइज केली तरी चालणार आहे। म्हणजे या प्रकारे। तर सावकाश खुर्चीच्या पुढे यायचंय आणि सावकाश हळूहळू फक्त हात समोर ठेवायचे आणि हळूहळू खुर्चीवर बसण्याची फक्त आपल्याला इथे ॲक्शन करायची आहे। तर प्रत्यक्ष बसायचं नाहीये। तर या प्रकारे हळूहळू आपल्याला खाली जायचं आहे, सावकाश वर यायचंय। तर इथे आपण आधार घेत नाहीये आणि आधी आपण आधार घेऊन ही क्रिया केली होती। तर सेम हळूहळू खाली जायचंय, थोडंसं होल्ड करायचंय आणि सरळ व्हायचंय। फक्त ही क्रिया करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात की आपला गुडघा आपल्या बोटांच्या पुढे जायला नको, म्हणजे या प्रकारे। तर अशा प्रकारे पाय वाकवायचे नाहीत आपल्याला। तर या प्रकारे आपल्याला गुडघे वाकवत मागे जायचंय, तर पुढे जायचं नाहीये। तर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर गुडघ्यावरती कोणत्याही प्रकारचे चुकीचे दुष्परिणाम होणार नाही। ह्या क्रियेचे देखील सेट करताना आपल्याला 5 ते 8 रिपिटेशन पर्यंत आपण एका सेटमध्ये ही क्रिया करायची आहे। म्हणजे एक सेट हा 5 किंवा 8 रिपिटेशनचा असणार आहे आणि असे 2 सेट, म्हणजे सकाळी 2 सेट आणि संध्याकाळी 2 सेट। तर या प्रकारे जर आपण ही एक्सरसाइज केली तर निश्चितच आपल्याला या एक्सरसाइजचा आपल्या उठण्याची ताकद वाढवण्यासाठी फायदा होणार आहे। फक्त सुरुवातीच्या काळामध्ये एकदम 2 सेट न करता आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने ही एक्सरसाइज, ही रिपिटेशन वाढवत जायचं आहे। तर आता आपली दुसरी एक्सरसाइज आहे स्ट्रेट लेग ग्रेज। तर ही एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचं आहे। आता या स्थितीमधून सुरुवातीला आपल्याला आपला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवलेल्या स्थितीमध्ये आणायचा आहे या पद्धतीने आणि आता सावकाश आपण आपला उजवा पाय जेवढा जमेल तेवढा वर न्यायचा आहे। जर आपल्याला पूर्णपणे वर नेता येत नसेल तर जितकं शक्य आहे तिथपर्यंत तो न्यायचा आहे। आपण ही एक्सरसाइज खास करून आपल्या गुडघ्याची ताकद वाढवण्यासाठी करणार आहोत। तर आता मी ही एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहे। तर सावकाश आता उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवत हळूहळू
श्वास घेत आपल्याला वर आणायचा आहे. ज्या क्षमतेपर्यंत आपल्याला वर नेता येईल त्या क्षमतेपर्यंत आपण हा पाय असा वर नेणार आहोत. आता एकदा पाय वर आणल्यानंतर आपल्याला ही स्थिती थोडा वेळ रोखून ठेवायची आहे. तर मी इथे 5 सेकंद हा पाय असाच पकडून ठेवणार आहे आणि यासाठी मी काउंटिंग करणार आहे. तर आता मी काउंटिंग करायला सुरुवात करते. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पाय खाली नेताना देखील आपल्याला तो अतिशय सावकाश न्यायचा आहे. झटक्याने तो खाली सोडायचा नाहीये. आता हीच क्रिया आपण दुसऱ्या पायाने करायची. तर सावकाश डावा पाय सरळ करायचा आहे आणि आता उजवा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ आणायचा आहे. आता पुन्हा एकदा श्वास घेत आपल्याला डावा पाय वर आणायचा आहे. सावकाश डावा पाय वर. तर हळूहळू पाय वर घ्यायचा आहे. पाय अजिबात गुडघ्यात वाकणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि आता या स्थितीमध्ये आता आपण 5 सेकंद होल्ड करायचं आहे. काउंटिंग करूया. 1 2 3 4 5. सावकाश पाय रिलॅक्स करायचा आहे हळूहळू जमिनीवर. तर आता मी माझा उजवा पाय पण सरळ करणार आहे आणि पायाला रिलॅक्स करायचं आहे. तर आपण नेहमीच्या सरावामध्ये 5 वेळा डावा पाय 5 वेळा उजवा पाय असा एक सेट, असे 2 सेट आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी तर असे 2दा करायचे आहेत. तर यामुळे आपल्या गुडघ्याच्या अवतीभोवतीचे जे काही स्नायू आहेत याची ताकद वाढायला मदत होणार आहे आणि जमिनीवरून उठताना आपल्याला ह्या स्नायूची ताकद वाढल्यामुळे उठणं या क्रियेमध्ये मदत होणार आहे. आता आपली पुढची तिसरी एक्सरसाइज आहे मिनी लंज होल्ड. तर यासाठी आपल्याला पुन्हा एकदा खुर्चीचाच आधार घ्यायचा आहे आणि खुर्चीपासून साधारणतः 1 फूटभर अंतरावर उभं राहायचंय जेणेकरून आपल्याला खुर्चीला पकडता येईल. तर अंतर हे आपण आपल्या सोयीप्रमाणे ठरवायचंय. खुर्चीला इथे पकडायचे आणि सुरुवातीला आपला डावा पाय आपल्याला जास्तीत जास्त पुढे खुर्चीच्या बाजूला टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तर शक्य असेल, ज्यांना शक्य असेल त्यांनी फक्त हळूच मागचा पाय या प्रकारे थोडासा आडवा करून घ्यायचा आहे आणि मग हे झाल्यानंतर सावकाश जेवढा जमेल तेवढाच पाय गुडघ्यात वाकवायचा. तर या प्रकारे आणि आपलं वजन हे आपल्याला जास्तीत जास्त पुढच्या पायावर टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या स्थितीमध्ये आपल्याला थोडा वेळ होल्ड करायचं. तर सावकाश या पद्धतीने आपण थोडा वेळ स्थिर व्हायचंय. तर मी इथे 3 सेकंद म्हणजे 3च काउंट करणार आहे. तर काउंटिंग करूयात. 1 2 3. रिलॅक्स. सावकाश आपला पाय गुडघ्यात सरळ करायचा आहे. मागचा पाय पण आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे आणि आधार घेत हळूहळू आपल्याला मागे यायचंय. सेम क्रिया करायची आहे दुसऱ्या पायाने. आता उजव्या पायाने सावकाश आता उजवा पाय पाऊल टाकल्याप्रमाणे पुढे घ्यायचा आहे. जर गुडघ्यात पाय वाकवता येत नसेल तर फक्त पुढच्या पायावर जोर दिला तरी चालणार आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सावकाश फक्त थोडासा गुडघ्यामध्ये पाय थोडासा वाकवायचा आहे आणि सावकाश मागचा पाय जमला तर आडवा करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून मागे घेतला तरी चालणार आहे. आणि या प्रकारे आपल्याला आधार घेत खुर्चीचा आधार घ्यायचा आणि होल्ड करायचं. तर आपण काउंटिंग करूयात. 1 2 3. रिलॅक्स. सावकाश आपला पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे. मागचा पाय फिरवायचा आहे आणि हळूहळू म्हणजे आपला पाय असा फिरवत फिरवत जवळ आणला तरी चालेल आणि पुढचा पाय या प्रकारे मागे घ्यायचा आहे. आपण पुन्हा एकदाच रोटेशन करूयात. तर सेकंड रोटेशन करूयात. पुन्हा एकदा डावा पाय आपण पुढे टाकलाय. हळूहळू टाका. मी एकदम टाकलाय, तुम्ही थोडं टप्प्याटप्प्याने टाका. सावकाश आता मागचा पाय आपण थोडासा आडवा करायचा आहे. जमला तर थोडा मागे घ्यायचा आहे सावकाश आणि वजन पुढच्या पायावर द्यायचंय. या प्रकारे थोडासा गुडघ्यात पाय वाकवायचा आहे आणि होल्ड करायचंय. काउंटिंग करूयात. 1 2 3. रिलॅक्स. पाय गुडघ्यातून सरळ. मागचा पाय फिरून घेतलाय. थोडासा पाय जवळ घ्यायचा आहे आणि पुढचा पाय देखील सावकाश मागे आणायचा आहे. तर हीच क्रिया आता उजव्या पायाने करूयात. पुन्हा एकदा सेकंड रोटेशन आहे. उजवा पाय पुढे, मागचा पाय हळूहळू थोडासा मागे घ्यायचा आहे. वजन पुढच्या पायावर टाकलंय आणि पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि होल्ड करायचंय. 1 2 3. रिलॅक्स. सावकाश पाय गुडघ्यातून सरळ. मागचा पाय हळूहळू जवळ आणायचा आहे आणि पुढचा पाय मागे. फक्त ही क्रिया करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खुर्चीला इथे आपल्याला घट्ट पकडायचंय. खुर्चीचा सपोर्ट घेऊन जेवढं जमेल तेवढं करायचंय. पुढचा पाय वाकवता येत नसेल तर तो सरळ ठेवला तरी चालेल आणि सोपं म्हणजे अगदी इतकं जरी केलं तरी चालणार आहे. म्हणजे फक्त पुढच्या पायावर वजन द्यायचं. एकच करायचं की इथे वजन द्यायचंय, मागच्या पायावर कमी वजन द्यायचं. म्हणजे आपल्याला फक्त यामध्ये फक्त पुढच्या पायावर थोडंसं वजन जास्त टाकायचं सराव करायचा आहे. गुडघ्यात पाय वाकवता नाही आले तरी इथे चालणार आहे. तर सावकाश हा पाय मागे घ्यायचा आहे. सेम आपल्याला पाय वाकवता येत नसेल तर फक्त पुढच्या पायावर वजन देणं ही क्रिया करायची. तर ह्यामुळे आपल्याला जमिनीवर उठताना जेव्हा आपण एका पायावर वजन देतो तर तो वजन सहन करण्यासाठी, पायाची शक्ती वाढवण्यासाठी आपण
या एक्सरसाइजचा आपल्याला उपयोग होणार आहे। तर ही एक्सरसाइज आपल्याला प्रत्येक पायाने 3 ते 5 वेळा करायची आहे। असं एका सेटमध्ये असे 2 सेट आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी करायचे आहेत। तर आता आपली पुढची एक्सरसाइज आहे की मार्जरासन या स्थितीमधून आपल्याला एक एक पाय वर उचलायचा आहे। तर यासाठी आपण मांडी घातलेल्या स्थितीमधून किंवा तुम्हाला ज्या प्रकारे बसता येते त्या स्थितीमधून सावकाश चतुष्पाद स्थितीत यायचे, म्हणजे आपले गुडघे आणि आपले हात हे जमिनीवर टेकवायचे। तर आपण सावकाश या पद्धतीने हळूच बसलेल्या स्थितीमधून यायचे, आपले दोन्ही गुडघे आणि दोन्ही हात तर या पद्धतीने टेकवायचे आहेत आणि एकदा व्यवस्थित शरीर इथे टेकून घेतलं। जर आपल्याला शक्य असेल तर हळूहळू आपण एकदा शरीराला स्थिर केल्यानंतर एक एक पाय वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे। तर सावकाश आता मी डावा पाय उचलणार आहे, तर सगळं वजन हळूहळू उजव्या भागाकडे येईल। सावकाश डावा पायाला उचलायचे आणि सावकाश या प्रकारे वरती थोडा वेळ स्थिर ठेवायचे। तर हे करताना आपल्याला आपला पाय असा गुडघ्यात न वाकवता जास्तीत जास्त सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि मग ही क्रिया देखील आपल्याला होल्ड करायची स्थिती। तर इथे काउंटिंग करूयात आपण 1 2 3 4 5। सावकाश रिलॅक्स करायचे, सावकाश गुडघा जमिनीवर घ्यायचा आहे। आता सेम क्रिया उजव्या पायाने करायची आहे। तर आता सावकाश आपला उजवा पाय सावकाश उचलायचा आहे आणि हळूहळू या प्रकारे आपल्याला सरळ ठेवायचं आहे। तर आपण हा पाय देखील या पद्धतीने होल्ड करायचा आहे। तर इथे देखील आपण काउंटिंग करायचं आहे 1 2 3 4 5। सावकाश पाय जमिनीवर। आता सुरुवातीला ही क्रिया करताना आपल्याला पाय उचलणं शक्य होणार नाहीये इतक्या वरपर्यंत, तर हळूहळू आपण पाय वरण्याचा सराव करायचा आहे। आता आपण सेकंड रोटेशन करूयात। तर हे रोटेशन करताना आपण जेव्हा पाय वर नेणार आहोत त्यावेळेला आपल्याला थोडीशी मान देखील वरती न्यायची। तर आपण निरीक्षण करायचं आहे। तर सावकाश आपण सेकंड रोटेशन करताना डावा पाय सावकाश वरती न्यायचा आहे हळूहळू आणि श्वास घेत आता मान देखील वरती घ्यायची आहे आणि या प्रकारे स्वतःला स्थिर करायचं आहे। आणि आता आपण काउंटिंग करूयात 1 2 3 4 5। सावकाश आपली मान सरळ करायची आहे, हळूहळू आपला पाय जमिनीवर गुडघा जमिनीवर आणायचा आहे। सेम क्रिया उजव्या बाजूने करायची आहे। सावकाश श्वास घेत हळूहळू आता पायाला वर न्यायचंय आणि हळूहळू मान देखील वर घ्यायची या प्रकारे। इथे होल्ड करायचंय 1 2 3 4 5। सावकाश आपला गुडघा जमिनीवर आणायचा आहे आणि सावकाश हळूहळू आपल्याला पूर्व स्थितीमध्ये यायचंय। तर सावकाश आपण मांडी घातलेल्या स्थितीमध्ये येऊ शकतो या पद्धतीने। तर या क्रियेमध्ये देखील आपल्या मांडीची ताकद, आपल्या हातांची ताकद वाढण्यासाठी आपल्याला खूप मदत होणार आहे। तर आपल्या जे मांडीचे स्नायू आहेत जे आपल्या उठण्याच्या क्रियेमध्ये आपली खूप मदत करतात, आपला हात देखील उठण्याच्या क्रियेत आपले मदत करतो। तर ह्या दोन्हीची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला ही क्रिया खूप मदत करणार आहे। आता ही क्रिया करताना किती वेळा करायची आहे, तर आपण 5 वेळा तरी ही क्रिया करणं अपेक्षित आहे। एका पायाने 5 वेळा, दुसऱ्या पायाने 5 वेळा। सुरुवातीच्या काळामध्ये आपण 2 वेळा 3 वेळा इतके वेळा आवर्तन केली तरी चालणार आहे। हळूहळू ही आवर्तन वाढवत आपल्याला 5 वेळेपर्यंत पोहोचायचंय। एकदा आपण 5 वेळा करायला लागलो तर आपण हीच क्रिया सकाळी आणि रात्री अशा 2 सेटमध्ये करू शकतो। आता आपली पुढची एक्सरसाइज आहे हिल रेज। तर याचा अर्थ आपल्याला इथे हळूहळू टाचा वरती घ्यायच्यात आणि पुन्हा खाली टेकवायचे आहेत। त्यासाठी देखील आपण खुर्चीचा किंवा या प्रकारे भिंतीचा आधार घेऊन देखील एक्सरसाइज करू शकता। तर मी इथे खुर्चीचा आधार घेऊन एक्सरसाइज करणार आहे। तर सावकाश दोन्ही पायामध्ये आपल्याला थोडंसं अंतर करायचंय आणि हळूहळू घट्ट पकडायचं खुर्चीला आणि हळूहळू टाचांना वर उचलायचं या प्रकारे। थोडा वेळ इथे राहायचा प्रयत्न करायचा आहे। तर आपण 3 सेकंद होल्ड करूयात 1 2 3। रिलॅक्स, सावकाश पाय जमिनीवर। सुरुवातीला आपल्याला होल्ड करता नाही आलं तरी चालणार आहे, हळूहळू आपण होल्ड करण्याकडे जायचंय। तर परत एकदा आपण रिपिटेशन करूयात। सावकाश टाचांना वर उचलायचंय 1 2 3। रिलॅक्स, सावकाश टाचा जमिनीवर। तिसरं रोटेशन करूयात। सावकाश आपल्या टाचा वरती घ्यायच्यात 1 2 3। रिलॅक्स, सावकाश टाचा जमिनीवर। तर या प्रकारे आपण ही एक्सरसाइज देखील किमान 10 ते 15 वेळा करू शकतो। या प्रकारे 2 सेटमध्ये ही एक्सरसाइज केली तरी चालणार आहे। की बऱ्याच जणांचा जमिनीवर उठल्यानंतर तोल जातो, तर तोल जाणं
ही जी काही गोष्ट आपल्या शरीराबरोबर घडत असते तर ती कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे. एक्सरसाइज करत असताना आपण काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक्सरसाइज करताना कोणत्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला वेदना जाणवल्या किंवा अचानक जर काही धाप लागत असेल, दम लागत असेल, तर अशा वेळेला एक्सरसाइज पूर्णपणे थांबवणं गरजेचं आहे. संथ श्वसन करून जर आपल्याला बरं वाटलं तरच आपल्याला एक्सरसाइज पुढे कंटिन्यू करायची आहे. तसेच एक्सरसाइज करताना कुठे देखील आपल्याला श्वास रोखणं ही क्रिया पूर्णपणे वर्ज्य करायची आहे. आपल्याला उठणं बसणं हे अतिशय अवघड असेल तर आपण निश्चितपणे कोणाची तरी मदत घेऊनच ह्या व्यायाम प्रकारांना करणं गरजेचं आहे. तसेच ज्या व्यक्तींना जमिनीवरून बसणं उठणं हे पूर्णपणे वर्ज्य आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, त्या व्यक्तींनी या एक्सरसाइज डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात करू नये. तर जमिनीवरून उठणं ही आपल्या ताकदीची परीक्षा नसून योग्य पद्धत आणि योग्य प्रकारे केलेले एक्सरसाइज याचा एकत्रित परिणाम आहे. मी आतापर्यंत तुम्हाला जे काही एक्सरसाइज सांगितलेले आहेत, आपण हे जर नियमितपणे केले तर आपला नक्कीच बॅलन्स आणि कॉन्फिडन्स वाढायला मदत होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी सांगितलेले हे 5 प्रकारचे एक्सरसाइज करून आपल्या पायांची ताकद वाढवा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.